अधिकारी परभणी जिल्हा मजूर सहकारी फेडरेशन मर्यादित परभणी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2022 ते 2027 यांच्या वतीने मी निकालपत्राचं वाचन करत आहे। त्यापूर्वी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी यांनी या कामासाठी जो पोलीस बंदोबस्त दिलेला आहे त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांनी त्यांच्या कार्यालयाची इमारत व कर्मचारी वृंद या कामासाठी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल देखील त्यांचे आभार व्यक्त करतो। निकालपत्राचे वाचन पुढील प्रमाणे आहे। सर्वसाधारण प्रतिनिधी तालुका परभणी देशमुख सुधाकरराव नारायणराव 18 मते विजयी, भागवते स्वप्नील वसंतराव 12 मते पराभूत, शेख कौकब जफर शेख खाजा 14 मते विजयी, सय्यद हसन हुसेनी सय्यद नौमान हुसेनी 11 मते पराभूत, बाद मते 0। सर्वसाधारण प्रतिनिधी तालुका गंगाखेड पाळवदे पंडितराव बापूराव 7 मते पराभूत, बडवणे राजेश रुस्तुमराव 12 मते विजयी, बाद मते 0। सर्वसाधारण प्रतिनिधी तालुका पूर्णा कापसे प्रशांत जनार्दन 1 मत पराभूत, भोसले गणेश बळीराम 9 मते विजयी। सर्वसाधारण प्रतिनिधी तालुका सेलू अजीज शकूर 6 मते विजयी, चव्हाण सुभाष गणपतराव 3 मते पराभूत। सर्वसाधारण प्रतिनिधी तालुका जिंतूर पवार प्रकाश बापूराव 19 मते विजयी, मगर विष्णुपंत मारुतराव 1 मत पराभूत, महिला राखीव फुलारी अर्चना अजय 61 मते विजयी, मुंडे पुष्पा अनिलराव 42 मते पराभूत, सामाले अर्चना विनायकराव 76 मते विजयी, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग बाद मत 1 आहे। यामध्ये गिरी सुरेश राजाभाऊ 4 पराभूत, जाधव रामभाऊ गोपीचंद 47 पराभूत, मुंडे विकास सुरेशराव 59 मते विजयी, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघ रुमाले तुकाराम धोंडीबा 59 मते विजयी, लोखंडे नामदेव बालाजी 52 मते पराभूत, बाद मते 0। मतदारसंघाचं नाव आहे सर्वसाधारण प्रतिनिधी तालुका मतदारसंघ पाथरी, इमानदार संजय गजनफर अली सय्यद अशरफ अली अविरोध निवडून आलेले आहेत तालुका पाथरी मतदारसंघातून। तालुका सोनपेठ मतदारसंघ ताटे मुकेश शेषराव अविरोध निवडून आलेले आहेत। तालुका पालम मतदारसंघ उगले शिवाजी माधवराव अविरोध निवडून आलेले आहेत। आणि मानवतचा मतदारसंघ आहे तारे भगवान नामदेवराव हे पण अविरोध निवडून आलेले आहेत। इतर मागासवर्गीय मतदारसंघाची निवडणूक देखील अविरोध झालेली आहे। वाडेवाले विनायक सदाशिवराव यांची अविरोध निवड झालेली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने मतदार यांचे धन्यवाद आभार। निवडणूक निकालाचे वाचन संपले, याद्वारे जाहीर करण्यात येते।